माझी नाही देतो साहेब, थोडंच मला वेळ द्या, 2 मिनिटं द्या माझ्यासाठी द्या. शांतपणे मला त्या बाळाची तळमळ डोळ्यानं बघितली साहेब. आपण या खुर्चीवर आहात, त्या खुर्चीवर जे आपले खालच्या तळागाळचे अभियंता आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. त्या मांडवी गावामध्ये ज्या व्यक्तीमुळं, ज्या अभियंतामुळं, चुकीमुळं त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल करा. आणि ही वेळ ह्या जिल्ह्यामध्ये जर परत कधी कुणावर आली तर ह्याला सोक्ष लागणार नाही. जबरदस्त तुम्ही असतात. इकडे जेवढी सहनशीलता होती तेवढी सगळी संपली. हे शेवटचं लेटर महावितरणला, इथून पुढे महावितरणच्या हरनोर साहेबांची काय कुठलाही अभियंता आला तर काही केली जाणार नाही. तुमचा काय जाळायची का महावितरण कंपनी? हा, उद्या कशी वाढ बघून काय झाली अवस्था? काल काय केलं? 13 पूर्ण आला तुम्ही, काय केला? 13लाच केला ना. आता ना हलक्यात नका घेऊ, हलक्यात घेऊ नका. काढापत्र द्या सगळ्यांना, त्या गुन्हा दाखल करा. मनुष्यवधाचा करा, गुन्हा दाखल करा. आता नाही मी हलक्यात घ्या. मी आता आलो मागे सुद्धा इथं डोक्याची केस काढल्यात, आता केस काढणार नाही. तर पहिले प्रत्येकाच्या हातात वाहिली द्या, अभियंताच्या प्रत्येकाच्या हातात वाहिली द्या. त्यांना करण लागून दे. आणि त्यांना मी चिल्लर भीक मागतो जिल्ह्यामध्ये आणि त्यांना पैसे आणून देतो. त्यांना जर काम करायची गरज नसते तर शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही सगळे चाललाय ना. आम्हाला मारायला तुम्ही निघाला का? आता नाही सण होणार. सहनशीलता संपली, पत्रव्यवहार संपले. काहीतरी फक्त मला कारवाई असलं पाहिजे. आश्वासन नको. त्या अभियंतावर गुन्हा दाखल. तुम्ही वरिष्ठ आहात ना, तुम्ही अभ्यास करा. आम्ही थांबतो, वाटलं तर विचारपूस करा. आम्ही बोलतो ते चुकीचं आहे का? हे स्वतः सरपंच आहेत, ग्रामस्थ आहेत. तुम्ही कुठले ग्रामस्थ आहे? बोला जरा, बोला. कुठले ग्रामस्थ आहे? हा, कुठून आल्या? मारडीतून आल्या. इथे एक टायमाने माणसाला कष्ट केलेलं खायला मिळत नाही. अशा लोकांना इथं पण यावं. आज या ठिकाणी सातारा कृष्णानगर महावितरण कार्यालय अभियंता हरनोर साहेब यांना भेटण्यासाठी मार्डी गावातून सरपंच व सगळे ग्रामस्थ. ती घटना आज 13 दिवसापूर्वी एक जनावर, एक 7 वर्षाचं बाळ आणि एक आजी तारेला चिपटून त्यांचं घातपात झाल्यासारखं झाला महावितरणच्या चुकीच्या कारभारामुळं. पण आज या ठिकाणी ग्रामस्थ आले, सरपंच आले तिथे आणि आज सगळ्यांनी त्यांना, आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना जाब विचारला असता ही घटना परत घडणार नाही व तुमच्या गावातील असलेली सगळी कामं आम्ही लवकर तात्काळ करून देऊ. आज इतक्या दिवसांनी गेली 15 वर्षापासून आज आपण लढा देतोय. आज साहेबांनी स्वतः सांगितलं की इथून पुढे अशी जिल्ह्यामध्ये कोणतीही घटना घडून देणार नाही आणि घडू नये. हेच माझ्या केलेल्या आत्तापर्यंत कामाची पावती असेल. आणि इथल्या पुढच्या काळामध्ये जे 50 वर्षापासून जे महावितरणचा जो गलतान कारभार चालला आहे त्याला कुठंतरी आत्ता वाचा फुटेल. आणि गावागावात, वाड्या वस्ते, जिथे जिथं माझं सगळा हात जोडून सगळ्या असणाऱ्या गावकऱ्यांना व गावातल्या प्रत्येक सरपंचांना एक विनंती आहे की आपल्या गावामध्ये ही घटना, ज्या गोष्टी घडतात, वारी असतील, डिपे असतील, लोंबकळ्या तारा असतील किंवा गंजलेले खांब असतील, तर तशी आपल्या असणाऱ्या जवळच्या अभियंत्यांना त्या पद्धतीने आपण त्यांना सांगावं व आपल्या सगळ्या अडचणी लवकरच हरनोर साहेबांनी स्वतः शब्द दिलेला आहे की या इथून पुढं असं घडणार नाही. जिथे जिथे तुमच्या अडचणी असतील त्या कळवा आमच्या अभियंत्यांना, त्या करून घेतल्या जातील आणि होतील. तर माझ्या सगळ्या सातारा जिल्ह्याला व सातारा शहरात सुद्धा काही गोष्टी आहेत त्यासुद्धा ते करतो म्हणलेत. त्यामुळे जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आल्यानंतर अभियंत्यांच्याकडं आम्ही पत्रव्यवहार केला. आज पत्र दिलं की मृत असणाऱ्या त्या व्यक्तींना कमीत कमी 25-25 लाख रुपये मिळावेत. आज बघितलं गेलं तर शासनाच्या माध्यमातून, त्या महावितरणच्या माध्यमातून मेलेल्या माणसाची किंमत एक जनावरासारखी लावली जाते. 4-4 लाख रुपये त्याच्यावर दिले जातात असं त्यांचं मत आलं. आणि 20,000 तात्काळ मदत, तर ही मदत नसून एका जनावरची दिलेल्या पैशासारखी त्यांनी आज मदत केलेली. ही मदत एक 25 लाख रुपये एका आईला किंवा त्या असणाऱ्या बाळाला मिळावेत ही आमची त्यांना कळकळची विनंती आहे. इथून पुढे शासन नक्की काय करते, त्या GR मध्ये बदल करतं का नाही हे बघण्याची आता वेळ आलेली आहे. कारण हे कुटुंब गरीब आहे. शेतकरी हा आपला काबाड कष्ट करून काम करत असतो. ही दुर्दैव घटना जेव्हा घडते तर त्याच्यावर आलेला आघात कमीत कमी सरकारनं ओळखावा. इथून पुढे ही
घटना घडू नये हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.